नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा महाराष्ट्राचा भूगोल या भूगोल 5th सेम विषयाच्या अभ्यासक्रमांतर्गत आज आपण महाराष्ट्रातील जंगलांचे महत्त्व काय आहेत या संदर्भाने अभ्यास करणार आहोत। मागच्या तासिकेला आपण बघितलं की महाराष्ट्रातील जंगलांचे आर्द्र वने आणि दुसरा होता शुष्क वने असे दोन प्रकार बघितले होते। तर कोणत्याही भौगोलिक घटकाचा अभ्यास करत असताना तेथील संपूर्ण नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास हा करावा लागतो आणि या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अभ्यासाआधारे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या आधारे आपणास मानवाच्या गरजा, उद्योगाला लागणारा कच्चा माल प्राप्त होत असतो। तर महाराष्ट्रात जवळपास 27% क्षेत्र जे आहे हे 27% क्षेत्र वनांनी व्यापलेले जरी असले तरी महाराष्ट्राच्या एकूण 33% भूभागावर वनांचं अस्तित्व असायला पाहिजे होतं आणि ते गरजेपेक्षा कमी आहे, ही एक चिंतेची बाब आपल्या डोळ्यासमोर येते। तर महाराष्ट्रातील जंगलांमधून आपल्याला कोणकोणते फायदे, कोणकोणते महत्त्व आहेत ते अभ्यास करून घ्यायचं आहे। महाराष्ट्रातील जंगलांमध्ये पहिला जंगली उत्पादनांमध्ये आपल्याला लक्षात येते की लाकूड हा महत्त्वाचा भाग आपल्याला प्राप्त होत असतो। महाराष्ट्रातील जंगलातील उत्पादनामध्ये लाकूड हे महत्त्वाचे उत्पादन आहे आणि या लाकडांच्या आधारे इमारतीसाठी जडाऊ लाकडे, इमारतीचे लाकडे, त्याचप्रमाणे खेडणी तयार करण्यासाठी लागणारी लाकडे यांची उपलब्धता या आधारे होत असते। महाराष्ट्रातील वनांमधून आपल्याला कोणकोणते लाकूड प्राप्त होत असतात तर त्यामध्ये आपल्या लक्षात येते की तिवस, बीज, साल, ऐन, सिसम, हलदू, बांबूड, लेंडिया, सेमल यासारखे वृक्ष आपल्याला प्राप्त होत असतात। त्याचबरोबर महाराष्ट्रातील वनांमधून आपल्याला उपलब्ध होतो ते म्हणजे बांबू। बांबूसाठी महाराष्ट्रात विशेषतः गडचिरोली, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात बांबूंची वने आढळतात। ठाणे, रत्नागिरी जिल्हा आणि गडचिरोलीला लागूनच असलेला आपला चंद्रपूर जिल्हासुद्धा बांबूसाठी खूप प्रसिद्ध आहे। बांबूचा उपयोग अनेक कामासाठी केला जातो, ज्यामध्ये कागदाचा लगदा तयार करण्यासाठी, त्याचबरोबर बांबूपासून टोपल्या तयार करणे, चटया तयार करणे आणि घरांसाठी लागणारी बहुतेक शोभेचे वस्तू बांबूपासून तयार केली जात असतात। त्याबरोबरच वनांपासून आपल्याला प्राप्त होत असते ते म्हणजेच पाने। आता तुम्ही म्हणाल की पानांमध्ये आपल्याला काय फायदा, तर पानांमध्ये सगळ्याच प्रकारची पाने जरी फायद्याची नसली तरी मात्र तेंदूपत्ता, ज्याला आपण टेंभरूंची पाने असं म्हणतो, तेंदूपत्ता हा बिडी उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन समजले जाते। महाराष्ट्राच्या जंगलांमध्ये आढळणारा तेंदूपत्ता हा झाडांच्या पाण्यापासून विड्या तयार करण्यासाठी उपयोगात आणला जातो आणि या उद्योगास बिडी उद्योग जो आहे हा बिडी उद्योग पूर्णतः या तेंदूपत्त्यावर आधारित असतो। विशेषतः विदर्भातील जंगलांमध्ये ह्या तेंदूपत्त्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळते। त्याचबरोबर आढळतो आपल्याला तंतू, उत्तम प्रकारचे तंतू देणारी सुद्धा काही झाडे महाराष्ट्राच्या वनांमध्ये आढळतात, ज्यामध्ये भेंडी, महूर, आगवे, पळस इत्यादी झाडांचा उल्लेख किंवा वनांचा उल्लेख केला जातो। या तंतू देणाऱ्या झाडांपासून चराट्या तयार केली जातात, दोरखंड तयार केले जातात। काही भागात भिवरीची झाडेसुद्धा आढळतात। भिवरीच्या झाडापासून मऊ रेशमासारखा कापूस मिळतो, त्याचा उपयोग उशा तयार करण्यासाठी, बिस्तरे तयार करण्यासाठी आणि टेडीबियर्स, ज्याला आपण खेळणे तयार करण्यासाठी, कापडी खेळणे तयार करण्यासाठी सुद्धा केला जातो। त्याचबरोबर महाराष्ट्रातील वनांमधून अत्यंत महत्त्वाचं उत्पादन आपल्याला मिळते ते म्हणजे अर्क आणि तेल। रेसा, कुसुम, पिसा, निंब, खैर, हिरडा, महू इत्यादी झाडापासून विशेष प्रकारचा अर्क आणि तेल प्राप्त केला जातो, ज्यांची मागणी भारतीय आणि महाराष्ट्रीयन बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात असते। रोसा नावाच्या गवतापासून सुद्धा तेल तयार केला जातो। हे रोसा तेलाचा उपयोग बहुतेक सुवासिक द्रव्ये आणि साबण तयार करण्यासाठी केला जातो। त्याचबरोबर कुसुम नावाच्या वनस्पतीपासून सुद्धा तेल तयार केले जाते। कुसुम वनस्पतीचा उपयोग दोरखंड, चराटे तयार करण्यासाठी, त्याचबरोबर या अर्क आणि तेलाचा उपयोग काही ठिकाणी पिसा, निंबा, करंज या झाडांच्या तेलबियापासून सुद्धा मिळणारे तेल केसांना लावण्यासाठी
त्याचबरोबर साबण तयार करण्यासाठी, खैर झाडांच्या सालीचा अर्क कात तयार करण्यासाठी, त्याचबरोबर हिरड्यांच्या झाडाची साल, फळे, कातडी ह्या कातडी कमावण्यासाठी बहुतेक कामात उपयोगात येत असतात. त्याचबरोबर याच वनांमधून आढळणारे शिकेकाई देखील महत्त्वाचे उत्पादन असते. तसेच वनांमधून आपल्याला इमारती तयार करण्यासाठी लाकूड मिळतो, फर्निचर मिळतात. महाराष्ट्रातून लाकडाच्या उद्योगाला विकास झालेला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, अमरावती, यवतमाळ हे विदर्भातील जिल्हे, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील धुळे, ठाणे, नाशिक आणि कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाकूड कटाईचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. या लाकूड कटाईच्या व्यवसायातून सागवान, बाभूळ, तिवस यांसारख्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कटाई केली जाते. आणखी आपल्याला वनांमधून काय मिळतो तर लगदा मिळतो, कागदाचा उपयोग. महाराष्ट्रात लगद्यासाठी उपयोगी असलेले बहुतेक वृक्ष, ज्याला आपण बांबू असं म्हणतो, हे महाराष्ट्रातून प्राप्त केले जाते. लगदा या कागदाचे कारखाने लगद्याच्या आसपासच तयार केले जात असतात. महाराष्ट्रात या लगद्याचे कारखाने विशेषतः चंद्रपूर, धुळे या जिल्ह्यात आढळतात. त्याचबरोबर नंदुरबार, मुंबई, पुणे याही ठिकाणी कागद तयार करणारे कारखाने आपल्याला दिसून येतात. तसेच प्लायवूड आणि फर्निचर उद्योग तयार करण्यासाठी सुद्धा लाकडाचा उपयोग केला जातो. महाराष्ट्रात प्लायवूड आणि फर्निचर तयार करणारे कारखाने बहुतेक ठिकाणी आढळत असले तरी फर्निचरमध्ये कपाटे, खुर्च्या, टेबलं, स्टूल इत्यादी साहित्य मोठ्या प्रमाणात लाकडापासूनच तयार केले जात असतात. आधुनिक काळामध्ये लाकडाचा उपयोग कमी करण्यासाठी बहुतेक ठिकाणी आपल्याला प्लास्टिकची लाकडे, खुर्च्या, टेबल, स्टूल इत्यादी साहित्य तयार केलेले आज स्थितीत आढळतात. त्याचबरोबर बिडी उद्योगसुद्धा आपल्याला माहिती आहे की बिड्यांसाठी लागणारा जो तेंदूपत्ता आहे, हा तेंदूपत्ता, आपटा, अंजन इत्यादी वृक्षांचा सुद्धा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. काडेपेट्या तयार करणे, ज्याला आपण माचीस आगपेटी असं म्हणतो. विशेषतः आगपेटी तयार करण्यासाठी बहुतेक कोणत्याही वृक्षाचा उपयोग केला जात नसला तरी सॅमल वृक्षापासून आगपेट्या तयार केल्या जातात. सॅमल वृक्ष हे महू हलके असते आणि यापासून आगपेट्या तयार करण्याचा उद्योग हा मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचबरोबर अर्क आणि तेल हे सुद्धा काढले जातात. एरंडीच्या बियापासून सुद्धा तेल काढले जाते. दोरखंड आणि चराटी सुद्धा तयार केली जात असतात. त्याबरोबरच डिंक आणि राळ, बाबडीच्या झाडापासून, खैर वृक्षापासून, धावड्यापासून, मोयनापासून डिंक तयार केली जाते. राळ तयार केला जातो. ही डिंक आणि राळ विशेषतः आईस्क्रीम उद्योग, सौंदर्य प्रसाधने, छपाईची कारखाने यांमध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केले जातात. त्याचबरोबर लाख, महाराष्ट्रात मोसमी वनांमध्ये आढळणारे जे वृक्ष आहेत ज्यामध्ये वड, पिंपळ, त्याच्यानंतर पळस इत्यादी वृक्षापासून मोठ्या प्रमाणात लाख तयार केली जाते. या लाखेचा उपयोग दागिने तयार करण्यासाठी, स्त्रियांची आभूषणे तयार करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर ग्रामीण भागात आवश्यक असलेले उदरभरण्याचे साधन म्हणून फळं आणि कंदमुळंसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला वनांपासूनच प्राप्त होत असतात. महाराष्ट्रातील जंगलांमध्ये आढळणाऱ्या विविध जनजातींचे समूह आजही या महाराष्ट्रातील वनांमधून मिळणाऱ्या फळं आणि कंदमुळावर आपली उपजीविका पालत असतात, पोसत असतात. यामध्ये आपल्याला मोहफूल, बिब्याची फुले, बिबे, ताडफळे, आवळे, सीताफळं, करवंदे, जांभळे अशा प्रकारचे अनेक फळं त्यामधून प्राप्त होत असतात. त्याचबरोबर या वनांमधून आपल्याला मिळतो तो म्हणजे गवत. या गवताचा उपयोग घरं शेकारण्यासाठी म्हणजे घरांची छतं तयार करण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केलं जातं. त्याचबरोबर या गवतावर आधारित असलेला पशुपालन व्यवसाय हा ग्रामीण भागामध्ये किंवा जंगली वनांच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. यावर आढळलेला पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्याचबरोबर प्राणिज माल, प्राणिज मालांमध्ये प्राण्यांच्या शिंगांपासून, त्यांच्या कातडीपासून, त्यांच्या चामड्यांपासून, नखांपासून, पिसांपासून, अंड्यांपासून बहुतेक मौल्यवान वस्तू तयार केल्या जातात, ज्याला आपण प्राणिज उत्पादनं किंवा माल असं म्हणतो. त्याचबरोबर इतर उत्पादनामध्ये सुद्धा आपल्याला जंगली वनस्पती, जंगलात चिलार, औषधी वनस्पती, त्याचबरोबर आपल्याला मिळणारा कढीपत्ता, करंजीच्या बिया, पायघाल, तरवंट्याची साल, बाबडीच्या शेंगा आणि बहुतेक
औषधी जे वनस्पती आहेत, ह्या औषधी वनस्पती आपल्याला महाराष्ट्रातील या जंगलांमधून प्राप्त होत असतात, ज्यांचा स्थानिक लोक बहुतेक ठिकाणी उपयोग करून आपली उपजीविका भागवत असतात. तर अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्रातील वनांचे हे काय बघितलं, तर महाराष्ट्रातील वनांचे महत्त्व, उपयोग आज आपण बघितलेले आहेत.